प्रोड्युसर ठरायच्या आधीच मी सगळ्यांना कास्ट ठरलेली आणि मग एकदा अचानक अभि म्हणाला काय कर पिक्चर करू. अविनाश आहाले हा माझा मित्र म्हणण्यापेक्षा मी हाऊ डू आय कॉल हिम, ही इज मोर दॅन अ ब्रदर टू मी. आम्ही खूप वर्ष एकत्र आहोत. हे स्लोवेनिया, इटली आणि स्वित्झर्लंडमध्ये झालं आणि ते अर्थातच अविनाश आहाले या निर्मात्यामुळे झालं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आपण अविनाश आहाले यांच्यासाठी वाजवल्या पाहिजेत. मी महेशला विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. महेश, तुझं अभिनंदन. आज तुझ्या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च होत आहे. स्वागत तर केलेलंच आहे, पण चित्रपटाविषयी जाणून घेण्याची सगळ्यांची उत्सुकता आहे. तर त्याविषयी तू सांगावंस, निर्मात्याविषयी सांगावंस आणि म्युझिकविषयी सांगावंस. नमस्कार. रुबिक्स क्यूब हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा सिनेमा आहे. हा खूप आधीपासून मी प्लॅन करत होतो. मला एक छान लव्ह स्टोरी करायची होती. माझ्यावर एक आरोप असतो की मी खूप एकतर अंडरवर्ल्डचे सिनेमे करतो किंवा खूप रिअलिस्टिक करतो. तर त्यामुळे मला हे सगळं तोडून एक वेगळा सिनेमा करायचा होता. एक लव्ह स्टोरी करण्याचं खूप डोक्यात होतं. पण ते कसं असतं, सगळी इक्वेशन्स बसणं खूप गरजेचं असतं. कारण ह्या पिक्चर करताना हे लक्षात मला आलं होतं की ह्याचं खूपसं शूटिंग परदेशात करायचं होतं. बरं, मराठी सिनेमाच्या बजेटमध्ये ते तिथे करणं शक्य नव्हतं आणि मी प्रोड्युसरच्या शोधात होतो. खूप कास्टिंग्सचं परमिटेशन कॉम्बिनेशन करत होतो आणि प्रोड्युसर ठरायच्या आधीच मी सगळ्यांना कास्ट ठरलेली आणि मग एकदा अचानक अभि म्हणाला काय कर पिक्चर करू. अविनाश आहाले हा माझा मित्र म्हणण्यापेक्षा मी हाऊ डू आय कॉल हिम, ही इज मोर दॅन अ ब्रदर टू मी. आम्ही खूप वर्ष एकत्र आहोत. आम्ही एकत्र काम केलेलं आहे ॲज अ क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट. पण तो म्हणाला की तू करायचं पिक्चर तर कर. बरं, एक खूप छान वाटतं ज्यावेळेला प्रोड्युसर कधीच विचारत नाही बजेट काय तुझं. नॉर्मली प्रोड्युसरनी बजेट कंट्रोलमध्ये ठेवायचं असतं. हा प्रोड्युसर आहे जो बजेट कंट्रोलमध्ये ठेवत नाही. तो म्हणतो की मी म्हटलं जरा बाहेरगावी शूटिंग करू तर दुबईमध्ये करू, तर तो म्हणाला युरोपमध्ये कर. तर व्हेरी क्वचित असे प्रोड्युसर मिळतात की जे खरंच, पण ते एक दडपण पण आहे मला, कारण हा पिक्चर त्याची रिकव्हरी पण तेवढीच महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट होती, ह्यात म्युझिक प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्याच दरम्यान मला आमचा एक विशाल मिश्रा नावाचा एक मित्र भेटला. मला वाटतं आपण पुढे जाण्याआधी तू ज्या निर्मात्याविषयी इतकं बोलतोस त्याला आपण मंचावर बोलवूया का? नक्की. मी अविनाश आहालेंना स्टेजवर बोलवायचं. अविनाश आहालेंनी मला आधीच सांगितलेलं मला काही बोलायला लावू नकोस, पण हॅलो म्हणतो फक्त, बाकी काही मी एव्हरीबॉडी. नमस्कार. अविनाश, एक हे इथे सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. अभि आणि अभिची वाईफ एलिझाबेथ, दे वर लाईक फॅमिली टू मी अँड शी वॉज ऑल्सो पार्ट ऑफ दिस फिल्म. सगळ्या ह्याच्यात तिला रस होता. सॅडली अबाउट 3 months बॅक शी पास्ड अवे, बट आय नो की शी हॅज ऑल द बेस्ट विशेस फॉर दिस फिल्म. आणि अभि, आय नो की एव्हरीबडी हिअर विल डेफिनेटली बी प्रेइंग फॉर हर, आणि she will always be a part of this film and always be a part of us. Thank you. Abhi, do you want to speak something? And I said just say thank you to Mahesh what he has done to me. He has done this film very cute. फार छान बनवली आहे. तुम्हाला नक्कीच ही आवडेल. एकदा बघून घ्या ती फिल्म आणि हा प्रोमो बघितल्यावर तुम्हाला फार आश्चर्य वाटेल. Thank you. He is a man of not too many words, but then he means well.
आणि मला खरंच मी आय एम लकी की अविनाश आहालेसारखा निर्माता मला मिळाला. म्युझिक विशाल मिश्रा नावाचा, पण हा अगदी अजून हा 24 वर्षाचा मुलगा आहे आणि तो म्युझिक खूप छान देतो, पण वागतो 24 वर्षाच्या मुलासारखाच. पण तो चांगला आहे, छान आहे. ॲज अ म्युझिक डिरेक्टर ही इज फिनॉमिनल. आणि ते तुम्ही म्युझिक ऐकल्यावर तुम्हाला कळेलच. आणि माझी अशी विनंती आहे विशालला स्टेजवर यायला. हा मला नटसम्राटच्या वेळेला असे खूप म्युझिक डिरेक्टर्स भेटतात आपल्याला आणि मग ते कायम प्रत्येकाला एक त्याची एक ट्यून ऐकवायची असते. तर विशाल आणि त्याचा एक मित्र होता गुरिंदर, त्यांनी कायम म्हणजे मला की अरे एक गाणं सुनो सर, एक गाणं सुनो सर. तर मी त्यांना वेळ दिला आणि म्हटलं 10 मिनिट देता हूँ. आणि त्यांनी 10 मिनिटात मला जी गाणी ऐकवली. त्याच्यानंतर मला वाटतं विशालनी माझ्याकडे आत्तापर्यंत साधारण एक 14-15 गाणी केलेली आहेत. तो नॉन महाराष्ट्रीयन असूनही तो त्यांनी मराठी, आता त्यांनी एक त्या भिकारी नावाच्या पिक्चरसाठी पण गाणं केलं आहे. ही इज डुईंग अ लॉट ऑफ मराठी फिल्म्स ऑल्सो, बट ही इज अ फिनॉमिनल म्युझिक डिरेक्टर. आपण सुरुवात करू. विशाल, एक गाणं तू लाईव्ह म्हणेल. नीती मोहन नावाचे आमचे खूप सुंदर सिंगर आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे, नीती, कॅन यू कम ऑन स्टेज? नीती, नीती कोणीतरी तिला आत. नीती, कॅन यू कम ऑन स्टेज? नीतीने खूप गाणी गायलेली आहेत, म्हणजे मला सांगायची गरज नाही. नीती डज अ लॉट ऑफ म्युझिक. ती एक कार्यक्रम पण म्युझिकल होस्ट करते. आणि आय थिंक विल स्टार्ट ऑफ दिस प्रोग्राम बाय अ सॉन्ग विच विशाल अँड नीती विल प्रेझेंट टू अस. थँक्यू. Good evening, everyone. Namaste. It's really an honor to be here amongst such distinguished artists and an amazing audience. And it's my honor to be part of Rubik's Cube's music. Thank you, Mahesh sir, for giving me an opportunity to sing in Marathi. It's always been a dream to sing and to be part of great Marathi music. So, although I'm not... I've not by-hearted the lyrics yet because it's just the launch has happened too immediately. But I'm very, very grateful to Vishal for giving me an opportunity to make me part of the music. Thank you. Thank you, Vishal. And Jitendra Joshi ji, thank you. I really want to meet you for writing such amazing lyrics. So I have a small request. Can I please look at the lyrics and sing? Is that okay? I'm sorry about that, but I don't want to sing any word wrong. Thank you. Check. On behalf of everybody here, they wouldn't mind. Is it okay? I hope nobody minds. Thank you. Before we start the proceedings, I would just like to say 2 words, if you allow me to, till they set the guitar. It's been an unbelievable journey for us to create the 6, 7, 8 songs that we have created. We have created 6 songs for you, and we have the background and the themes that we have created, and it's been amazing for me. I can't tell you how privileged I feel, how amazing I feel. And as he said, when I met him first, he told me there was a friend of mine. I would like to thank him also, Gurinder. I'm really, really grateful to him that I could meet someone like him. And he gave me 10 minutes, and now we have done like 15, 16 songs together. This movie, I think, of all the work that I've done and I will do, this is the most special movie to me in my heart. Because I have started from here, and when I look at this, I feel very nostalgic. This is a very nostalgic moment for me, because standing here and seeing the poster, and I've seen it got shot, and the way we created the songs, it's a lot of hard work from me, and moreover, my teammates that were there. I would like to name Vivian, Himanshu, Navneet. These people have been my backbone. Ankush, Vaibhav, all my singers. We had so many singers.
during the album, I've had some ups and downs while I was trying to create something, and I can assure you, somebody like Mahesh Manjrekar, I love him from the core of my heart, and the whole family, I love them. They have treated me as if I'm their part. They have never made me feel that I was not with my family, and the whole music has been created in a process by the whole team. And today is something that it's totally yours, now it belongs to you. And I would like you, if you guys want, and if you guys like it, please shower some love on us. We have done this very innocently and with a lot of heart, and I really hope that you guys like it. Thank you so much.